गुड मॉर्निंग. आज आमचा आहे चौथा दिवस आणि आम्ही आता ब्रेकफास्ट करून कारगिलसाठी निघणार आहोत. आणि आज नाश्त्याला आहेत फ्रूट्स, आलू पराठा आणि पोहे. उपमा आहे आणि हा इथून असा व्ह्यू आहे. या अशा व्ह्यू सोबत आमचा इथे नाश्ता चालू आहे. तसंच होत आला नाश्ता. आता आम्ही निघणार कारगिल वॉर मेमोरियलला व्हिजिट करण्यासाठी. अर्धे जण नाश्ता करून खाली गेले. बॅग वगैरे पॅकिंग चालू आहे. आणि आज कारगिलला जायचं म्हणून सगळ्यांनी व्हाईट घातलं आहे. मी पण व्हाईट घातलं आहे. सगळ्यांचे ब्रेकफास्ट झालेत आणि आता मी निघतोय. झाला सगळ्यांचा ब्रेकफास्ट? तरे साहेब सगळे तरेच आहेत. कोणते तरे? हे आमचे LIC वाले, LIC वाले येत आहेत. बँक वाले तर आले. येणार तर आम्हाला कंटाळत नाही ना. कोण मी? तुम्हाला वाटतं मी कंटाळी? तुम्हाला तुम्हाला बडबड करायला आवडतं रंजिता. जरा उनको भी जगा के आती हूँ, बहुत सोली है. आता मी कारगिलच्या हॉटेलला बाय बाय म्हणून पुढे निघतोय. गणपती बाप्पा मूर्ती वीर मामा की खाण्या पिण्याची प्रायव्हेट रामकृष्ण हरी. अशा प्रकारे आमचा त्या चौथा दिवसाचा प्रवास चालू झाला आहे. खराब आहे ना पण ना. आणि खराब पावसामुळे नाही तर पूर्ण निळशार असतं. थंड असेल ना पाणी पण. हो, थंड म्हणजे ये दीवार इसलिए लगाया है 99 में यहाँ पे बहुत सारा वो बम गिरा था सड़क को काटने के लिए. उस टाइम पे बनाए थे दीवार. तो अभी तक है दीवार. अभी परमानेंट हो गया. तो रिवर के उस साइड 4 किलोमीटर पड़ते हैं. यहाँ से बहुत नजदीक है. पाकिस्तानचे आपण कर सकते हैं ना. वीडियो ही है. नहीं वीडियो ही लिया है. जिन्होंने राष्ट्र की रक्षा हेतु अपना सर्वथा न्यौछावर कर दिया. वन राइट वन नेशन वन सैल्यूट के संदेश के साथ आयोजित इस रैली में 15 अधिकारी, 2 जूनियर कमीशन अधिकारी, 9 अन्य रैंक तथा 4 महिला स्वयंसेवकों ने उत्साहपूर्वक भाग लिया. 13 दिन की इस प्रेरणादायक यात्रा में दल ने दिल्ली से प्रारंभ होकर चंडी मंदिर, कांडी, कारू, रिजांगला, सांगते, चांगला, लेह और कारगिल होते हुए द्रास तक का गौरवपूर्ण मार्ग तय किया. इस दौरान विभिन्न युद्ध स्मारकों पर श्रद्धांजलि अर्पित कर कारगिल विजय की गौरव गाथा तथा राष्ट्रभक्ति का संदेश जन जन तक पहुंचाया. आज इस सफल अभियान के समापन के अवसर पर हम सभी रैली दल के साथ समर्पण एवं उत्कृष्ट उपलब्धियों का अभिनंदन करते हैं. धन्यवाद. हे आम्ही आता कारगिल वॉर मेमोरियलच्या गेटच्या बाहेर उभे आहोत. आत्ताच कारगिल विजय दिवसचा कार्यक्रम होता तो संपला आहे. राजनाथ सिंग आणि तिन्ही दलाचे प्रमुख आले होते. ते आताच निघाल्यात. त्याच्यानंतर आता आम्हाला एंट्री मिळणार आहे. फायनली आम्हाला कारगिल वॉर मेमोरियलच्या इथे एंट्री मिळाली आहे. 11:30 वाजेपर्यंत आम्ही थांबून होतो बाहेर. सगळा कार्यक्रम संपल्यावर आम्हाला एंट्री मिळाली.
आणि हे असं काहीचं इथे आहे, एंट्री करतात त्याचं कसं. काढते ना बघ. मेजर विवेक गुप्ता, मेजर राजेश सिंग अधिकारी, लेफ्टनंट मनोज पांडे. माता की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, शिवाजी महाराज की जय, छत्रपति छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय, छत्रपति शिवाजी महाराज की जय. थैंक यू. था, लेकिन फ्रंट पे हम नहीं गए थे. लेकिन कर्नल शर्मा साहब की ज़बानी आप सुन लीजिए. जब दुश्मन ऊपर था, पूरे मोहम्मदन फौज थी वाइस ग्रेनेडर्स की, पहाड़ी ऊंची थी, तो उन्होंने क्या किया, सुबह का टाइम था, नारे तकबीर अल्लाह अकबर का नारा लगाया. तो पाकिस्तानियों ने सोचा कि अपने जवान हैं, रस्सियों से उन्होंने हमारे जवानों को ऊपर खींचा. ऊपर खोजने के बाद वो कामयाबी हो गई. अब आइए सुनते हैं खुद शर्मा साहब की ज़बान से. शर्मा साहब जो है वो वहाँ पर उस वक्त वो उसको लीड कर रहे थे, तो वो दास्तान जो है उन्हीं की ज़बान से सुनते हैं. कारगिल युद्धात जेवढे पण जण शहीद झाले त्यांच्या सगळ्यांच्या मेमरीमध्ये हे इथे स्मृतिचिन्ह लावलेले आहेत. आज मी स्वतःला खूप भाग्यवान समजते, कारण की कारगिल विजय दिवस 26 जुलैच्या दिवशी कारगिलला विजिट करता आलं, आणि हे भाग्य ज्यांना असेल त्यांच्याच नशिबी असं विजिट करता येईल असं मला वाटतं. त्यांना घेतल्यास पण त्यांना बोलायचं कुठे माहितीये का? करगिल आ रहे हैं ना तुम लोग? हाँ जा रहे हैं. पता किधर उधर का? नहीं करगिल लेके जाएगा ना. पता चला लेके जाएंगे ले. नुब्रा वैली. नुब्रा सुना नुब्रा? नुब्रा एक सरदार. ये कहता है कि सरदार ना दे. या काय नाजू? बोला ना. खायला द्यायचे. बाय बाय. बाय जाओ बाय जाओ. बाय. बाय बाय. फोन कर फोन. काय फोन करा आम्हाला. अशा प्रकारे आम्ही आता कारगिलवरून निघालेलो आहे. पूर्ण विजिट केला आणि आता 1 वाजता आम्ही तिथून निघतोय. आणि शिल्पा काकूने दिलेल्या शंकरपाळ्या खातोय. शंकरपाळ्या करू रे. काकू मस्त झाल्या शंकरपाळ्या. हा खाव्या पण मी केल्या.
द्रासवरून निघून पुन्हा आता कारगिलला आलो. कारगिलला जिथून सकाळी निघालेलो त्याच हॉटेलमध्ये जेवायला आलो. आपण बघूया जेवायला काय काय आहे. इथे जिलेबी आहे, इथे बटाट्याची भाजी आहे, पुलाव आहे, मेथी पालकची भाजी आहे, रोटी, चिकन, असं सगळं आहे. मेन तर हा व्ह्यू आहे. आता हे मस्तपैकी आम्ही जेवण घेतलेलं आहे सगळ्यांनी आणि जेवतायत सगळे. सगळ्यांना खूप भूक लागली म्हणून जेवायला बसलात सगळेजण. आम्ही आता जेवून निघालो. आता आम्ही डायरेक्ट जाणार लेहला आणि जेवण बिवून झालंय. आता डायरेक्ट झोपायचं कारण की 5 तासाचा प्रवास आहे नागमोडीवर. बाय बाय कारगिल, बाय बाय कारगिल. आणि आमचं खूप छान कारगिल आम्हाला पाहायला मिळालं. वी ऑल आर व्हेरी लकी. मोर्या आपल्या नशिबात होतं बघायचं ते आपण छान बघितलं. सगळ्यांची अकंठ इच्छा होती पण नंतर कोणीच नाही आले. म्हणजे मी फ्युचर बुद्धाच्या इथे थांबलोय जिथे दगडावरती कोरलेली बुद्धाची मूर्ती आहे जी काल आपण जाताना बघितलेली रोडवरूनच. पण आता मी त्याला विजिट करायला थांबलेलो आहे पुणे तेडव्यावरती. चला जाऊया तिथे. हे गावातलं मंदिर आहे आणि ही बुद्धाची मूर्ती पूर्ण कोरीव काम करून बनवली आहे ही दगडावरती. आणि असं मानलं जातं की कलियुगामध्ये हा देव येणार आहे असं. नमकेला पासला नव म्हणजे आकाश आणि केला म्हणजे डोंगर लडाखी भाषेमध्ये, म्हणून याला नमकेला पास असं म्हणतात. आणि खूप जास्त थंड हवा सुटली आणि इथून काहीच असं दृश्य आहे. गारवान आईला सोसन गारवा, सोसन गारवान आईला सोसन गार गार डोंगराची हवन आईला सोसन गार 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 डोंगराची हवन आईला सोसन गारवा. हळद कुंकू घेऊन हाती आशापुरी आईला विनवती ती, आशापुरी आईला विनवती, आशापुरी आईला विनवती. मी त्या दिवशी केलं ते चुकीचं केलं मग. बघा तुम्ही सगळा जण पण तुमच्यावरती ई आलेला आहे. हा चापूया घेऊन चापूया. मी लांबाईवरची मध्येच गाणं आता आम्ही चहा नाश्ता करून लेहसाठी निघतोय. मूनलँडला थांबलेलो हॉटेल मूनलँड म्हणून. आता चहा नाश्ता वगैरे झाला, निघतोय. 9 वाजतील पोचायला आम्हाला.
ठीक आहे, जेवणाच्या टायमिंगपर्यंत पोचूया. आणि हा आणखीन शेवटचा एक मूनलँडची झलक. जस्ट आम्ही प्रवास करून लेहला पोचलो. द पॅलेस हॉटेलमध्ये राहतोय आणि ह्या हॉटेलमध्ये आम्ही राहतोय. जस्ट एंट्री केली. आता जेवून घेऊया, म्हणजे मग रूम्सचा की घेऊन आराम करायला मोकळे. ही आमची आजची रूम आहे. सो आता जेवण करून झोपूया. इथून काय व्ह्यू आहे काय माहित नाही, बघू. काय दिसत नाही, अंधार झालाय. हा आहे आजचा जेवणाचा मेनू. इथे डाळ आहे, भेंडी आलू, पालक पनीर नाही, चिकन मसाला आहे आणि ते फ्रूट कस्टर्ड. चला जेवूया आता आपण. पालक आणि डाळ भात सोडून सगळं तर घेऊन आले. चला जेवायला सुरुवात करूया. हिने पण काय काय घेतलंय. अशा प्रकारे आजचा दिवस संपलेला आहे. जेवण वगैरे झालंय आमचं. आता आम्ही झोपायला चाललो. सगळ्यांचं झालं का जेवण? काय नाही, तुमचे व्हिडिओ काढते जेवला तसं. काकूला समजायला पाहिजेत ना जेवता किती वाजता ते. काकूला समजलं पाहिजे. तो बघतोय व्हिडिओ, बघतोय तो व्हिडिओ बघतोय. अहो मी YouTube वर टाकते ना. चला आता आम्ही चाललो सगळे झोपायला. गुड नाईट. उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये, नवीन दिवसाचं.